बातमी आहे शिर्डीमधून। नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि त्यामुळे पर्यटन स्थळांच्या सोबतच धार्मिक तीर्थस्थळांवरती सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होती आहे। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे। सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी आता भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली आहे। आम्ही नाशिक रोड नाशिक येथून आलेलो आहे आणि आज दर्शन घेतल्यानंतर खूप चांगलं वाटलं। वर्षातला शेवटचा दिवस आहे, जसा सुरुवात चांगली व्हावी तसे शेवट पण चांगला व्हावा हीच माझी भावना आहे। मी असं संकल्प केला की आमच्या फॅमिलीला या जे भारत देशात आहे सर्वांना आरोग्य, सगळ्यांना भरभराटी, सगळ्या देवांची कृपा असावी। खूप छान झालं। ओढ असते दर्शनाची एक, तशी आमची सर्वांची भाविकांची ओढ होती, पळापळी होती, छान वाटत होतं। महाराष्ट्रातील सर्वोत्तम देवस्थानापैकी एक देवस्थान म्हटलं तर साईबाबाचं देवस्थान शिर्डी आहे। शेगाव आणि साईबाबांचं शिर्डी हे व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज भारतामध्ये सर्वात अग्रेसर देवस्थान आहेत आणि या ठिकाणी किती जरी गर्दी झाली तरी ह्या देवस्थानच्या तर्फे एकदम अतिशय योग्य अशी सोय सर्वांची करण्यात आलेली आहे। भक्तिनिवास आज गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि वर्षाचा शेवटचे दिवस असल्यामुळे आणि नवीन वर्षाची संकल्प करण्यासाठी या देशातून आणि विदेशातून खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।